नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये पार्थ आता या दोघींच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, ठीक आहे बालिके, तुम्ही उद्या युद्धाची तयारी करा, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. असं तो बोलल्यानंतर अनिशा तर मोठ्याने हसू लागते आणि म्हणते, पार्थ जुजू, तुम्ही तर सॉलिड आहात आणि खरंच सकाळपासून ना उद्याच्या परीक्षेचं मला खूप टेन्शन आलेलं होतं, पण आता तुमच्यामुळे जरा रिलॅक्स वाटते. आणि ती असं म्हणून यू आर टू गुड मॅन असं बोलत त्याला मिठीच मारणार असते, तर काव्या तिला आडवते आणि म्हणते, काय काय चाललेलं आहे तुझं? अगं तुला यांच्यामुळे बरं वाटतंय. तर पार्थ सुद्धा म्हणतो, ऐकलं का, यांना ना माझ्यामुळे बरं वाटतंय. आणि अनिशाला म्हणतो, क्या बात आहे अनिशा, तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटतंय, हे ऐकूनच मला बरं वाटलं, द्या टाळी. असं म्हणून तो तिला टाळी देत असतो. तर आता काव्या आपला हात मध्ये घालते आणि पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्याचा माग हात सरकवते आणि त्याला म्हणते, झालं का, हसून खिदळून झालं का, काय चाललेलं आहे देशमुख, तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही? अहो माझ्या समोर तुम्ही माझ्या मैत्रिणी बरोबर फ्लर्ट करताय. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मी काहीही करेन, तुम्ही का जेलस होताय? उद्या परीक्षा आहे ना प्रिलिमची, अभ्यासाला लागा, हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला लागा, ते इकडे तिकडे लक्ष देऊ नका, मी बाहेर जाऊन काम करतो म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. असं सांगून तो त्याचा लॅपटॉप घेतो आणि तिथून निघून जातो. तर अनिशा म्हणते, हो कोणीतरी खूप जेलस होतंय. तर काव्या तिला म्हणते, अनिशा बघा, आल्याला चावटपणा करू नकोस, अगं चल ना, पुस्तकं हातामध्ये घेऊनच बसलेलो आहे आपण, चल रिव्हिजन सुरू करू. असं म्हणून आता त्या दोघी सुद्धा रिव्हिजन करायसाठी बसतात. तर इकडे आता त्यांनी परत वसू आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे. रम्याला आता टेन्शन आलेलं असतं. ती वसूला म्हणते, आई ती नंदिनी खरंच हार परत आणेल का ग? तर वसू तिला म्हणते, अगं रम्या, ती वायपळ बडबड करते, तू नको लक्ष देऊस. तर रम्या तिला म्हणते, अगं असं कसं म्हणतेस तू आई, मागच्या वेळेच तू विसरलीस का, कोण तो दीपक, त्याचं प्रकरण जेव्हा गाजलेलं होतं ना, तेव्हा आपण गाफील राहिलो आणि ती नंदिनी तिने आकाश पाताळ एक केलं आणि तो कोण, सँडी, त्याला शोधून घेऊन आली आणि सगळी काही चक्र आपल्या विरोधात फिरायला लागली. तर वसू तिला म्हणते, अगं रम्या, त्यावेळीची गोष्ट वेगळी होती, त्यावेळी तो कोण, तो सँडी का कोण, त्याला तिने गल्लीबोळातून शोधून आणलेलं होतं. आता ती हार शोधते, हार, आणि तो हार केव्हाच आता समुद्रापलीकडे उडून गेला, तिला तो हार मिळणारच नाहीये. तर रम्या म्हणते, हो असेल पण, आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, पण ती जेव्हा जेव्हा बोलते ना की नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, अगं तेव्हा माझा कॉन्फिडन्सच लूज होतो. तर वसू तिला म्हणते, अगं रम्या, तू नको टेन्शन घेऊस, हे बघ, नंदिनीच्या बाबतीत जो काही तमाशा करायचा होता तो करून झालेला आहे. आता आपला टार्गेट आहे काव्या, त्यामुळे त्या सुनीताला फोन करायला पाहिजे, तिचा पत्ता मिळवायला पाहिजे आणि तिला भेटायला पाहिजे. थांब, मी तिला फोन करतेच. असं ती बोलत असे तर रम्या तिला विचारते, अगं पण तिला सांगायचं काय, आपण कोण बोलतोय? तर वसू म्हणते, अगं ते माझ्यावर सोड ना, चल आपण फोन करूया, ये. असं म्हणून ती मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेचच सुनीताला फोन लावते. तेव्हा आता इकडे सुनीता सुद्धा लगेचच फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलते? तर तेव्हा या इकडे दोघे सुद्धा दचकतात आणि वसू चक्क वेगळ्याच आवाजात, म्हणजे आवाज वेगळा काढूनच बोलू लागते. म्हणते, हॅलो मॅम, मी नंदन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून बोलते, तुम्हाला ना आमच्या लकी ड्रॉ मध्ये 3 डेज आणि 4 नाईटचं पॅकेज लागलेलं आहे. तर इकडून सुनीता म्हणते, एक मिनिट, फेक कॉल्स करू नका, आय एम नॉट इंटरेस्टेड. तर वसू म्हणते, अहो मॅम, फेक कॉल नाहीये, तुमचा ऍड्रेस देता का, आम्ही तुम्हाला तिकीट पाठवतो. तर इकडे सुनीता म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, मला तुमच्या ऑफर मध्ये इंटरेस्ट नाहीये. तर इकडून आता सुनीताची वेट्रेस तिला ऑर्डर विचारत असते. तर तेव्हा सुनीता तिला सांगते, हो टेबल नंबर 3 वरती दे. तर आता इकडे वसू नेमकं ती गोष्ट ऐकते आणि सुनीताला विचारते, मॅम तुमचा रेस्टॉरंट आहे का आणि त्याचं नाव काय आहे? तर तेव्हा सुनीता म्हणते, इट्स नॉन ऑफ युअर बिझनेस, हे बघा, तुम्ही जर परत फोन केलात ना तर मी पोलिसांना कळवेन, ठेवा फोन आता. असं म्हणून ती फोनच कट करते. तर आता तिने फोन ठेवल्यानंतर रम्या भलतीच चिडते आणि म्हणते, ही तीच सुनीता आहे, माजुरडी कुठली, एक शब्द प्रेमाने बोलता येत नाही तिला. तर वसू तिला म्हणते, अगं जाऊ देत ना रम्या, आपल्याला काय तिच्यासोबत संसार करायचा आहे का? तर रम्या म्हणते, अगं पण फोन करून काही उपयोगच झाला नाही. तर वसू तिला म्हणते, अगं तुझा रम्याना हाच प्रॉब्लेम आहे, एखादी गोष्ट करताना कान आणि डोळे उघडे ठेवतच नाहीस तू. म्हणजे जेव्हा फोन चालू होता तेव्हा सुनीता त्या वेट्रेसला काय म्हणाली, ऑर्डर टेबल नंबर 3 वरती द्या, याचा अर्थ काय होतो? तर रम्या म्हणते, अगं पण आई, याच्यावरून काय कळायला हवं होतं? तर वसू म्हणते, मला एक गोष्ट सांग, तू आपण तो व्हिडिओ बघितला होता ना, तेव्हा काव्या कुठे बसलेली होती? त्या कॅफे मध्ये बसलेली होती ना ती, मग ते कॅफे या सुनीताचं नसेल कशावरून?
तर रम्या सुद्धा म्हणते अगं हो ग, चटकन अगं माझ्या लक्षातच आलं नाही हे. तर वसू म्हणते आता आपल्याला ते कॅफे कुठं आहे हे कळलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सुनीतापर्यंत पोहोचता येईल. तर रम्या म्हणते अगं पण त्या कॅफेचं नाव फक्त हिला काव्यालाच माहिती आहे आणि ती काही आपल्याला सांगणार नाही. आणि शिवाय त्या व्हिडिओमध्ये कुठेच कॅफेचं नाव वगैरे दिसत नव्हतं. मग कसं कळणार आपल्याला? तर वसू म्हणते रम्या ती काव्याची मैत्रीण आलेली आहे ना घरी, म्हणजे काव्या ज्या कॅफेमध्ये जात होती त्या कॅफेचं नाव अनिशाला तर नक्कीच माहिती असणार. आणि काव्याने जरी त्या कॅफेचं नाव आपल्याला सांगितलं नाही ना, तरी सुद्धा अनिशाकडून आपण त्या कॅफेचं नाव काढून घेऊच शकतो. असं तिने म्हटल्यानंतर रम्याला ती गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणते हो करेक्ट आहे. आता ती अनिशाच आपल्याला त्या कॅफेचं नाव सांगेल. असं म्हणून आता या दोघी परत जोरदार प्लॅनिंग सुरू करतात. तर इकडे आता नंदिनी खोलीमध्ये आवरावर करत असते आणि इतक्यातच तिचा फोन वाजतो आणि तेव्हा नंदिनी फोन उचलते आणि विचारते हॅलो कोण बोलते. तर तेव्हा इकडून चक्क तो NRI बोलत असतो आणि तो नंदिनीला म्हणतो मी तोच बोलतोय ज्याने तुमचा हार विकत घेतलेला आहे. तर तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि म्हणते हॅलो तुम्ही बोलताय आणि सर तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही भारतात आहात ना, असं ती विचारते. तर तेव्हा तो NRI म्हणतो माझं नाव विलास आहे आणि सध्या या हाराच्या डिझाईनचं रील सोशल मीडियावरती फिरते आणि ते बघूनच मी तुम्हाला फोन केलेला आहे. पण बाय द वे मॅडम तुम्ही असं का विचारलं की मी भारतात आहे ते? नाही बाय द वे म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? तुम्ही मला ओळखता का? तर नंदिनी सांगते नाही म्हणजे फक्त तुम्ही NRI आहात एवढंच मला माहिती आहे. एनिवेज सर मला तुम्हाला भेटायचं होतं. त्या हाराविषयीच मला तुमच्या सोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सर. तर तेव्हा विलास म्हणतो बोलायचं आहे ना, तर मग बोला ना आता. तर नंदिनी म्हणते नाही नाही प्लीज आपण भेटून बोलूयात का? खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप नाजूक विषय आहे. मला तुमच्याशी भेटूनच बोलायचं होतं. तर तेव्हा विलास म्हणतो नाही मॅडम कसं आहे ना, उद्याचा रात्रीचा माझा फ्लाईट आहे ऑस्ट्रेलियासाठी, म्हणून नाही भेटता येणार. तर नंदिनी म्हणते एक काम करा ना सर, आपण उद्या भेटूया का सकाळी प्लीज प्लीज. सर मी फार वेळ नाही घेणार तुमचा, अगदी 20 मिनिटातच काम होईल माझं. पण काय आहे खूप महत्त्वाचा विषय आहे हा, मला तुमच्याशी भेटून तुमच्या बरोबर बोलावंच लागेल. तर तेव्हा विलास अखेर तयार होतो आणि म्हणतो ओके ओके ठीक आहे मॅडम, तुम्ही एवढं इन्सिस्ट करताय तर ठीक आहे उद्या भेटूयात आपण. असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी खूप खुश होते आणि म्हणते थँक्यू थँक्यू सो मच सर. तर तेव्हा विलास म्हणतो हो पण वेळ आणि पत्ता मी तुम्हाला कळवेन. तर नंदिनी म्हणते हो हो काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगाल तिथं येते मी सर. तर तेव्हा विलास ठीक आहे म्हणतो बाय बाय गुड नाईट असं सांगून तो आता फोन ठेवून देतो. तर नंदिनी खूप खुश झालेली असते आणि म्हणते आता मला आशा आहे की आजींचा हार मला परत नक्की मिळेल. तर इकडे आता या दोघी अनिशा आणि काव्या किचन मध्ये असतात आणि तेव्हा काव्या अनिशाला म्हणत असते अगं अनिशा पटपट कर ना गोष्टी, आपण काय स्कॉलरशिपची परीक्षा नाहीये देणार, UPSC ची परीक्षा देणार आहोत, IAS व्हायचं आहे का नाही. अगं आपला इथे एक एक मिनिट महत्वाचा आहे आणि तुला पण असं रात्री चहा प्यायची हुक्की आली का. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं शहाणे तू पण कॉफी पितेयस ना. तर काव्या म्हणते हो पण तू चहा पितेस ना म्हणून तुझ्याबरोबर काहीतरी मला प्यावंसं वाटलं म्हणून. तर अनिशा म्हणते इथे तू एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे म्हणतेस आणि आता दुसऱ्यासाठी तू कॉफी बनवतेस, तुला काय वाटलं मला काही कळत नाही का काव्या. अगं तुला जर का ही कॉफी स्वतःला प्यायची असती ना, अशी तू चटचट बनवली असतेस आणि पटपट प्यायली असतेस. पण आता ही जी काही तू घोटून घोटून कॉफी बनवतेस ना, ती पार्थ जिजूंच्यासाठी बनवतेस ना, असं म्हणून ती हसू लागते. तर तेव्हा काव्या तर पार्थसाठीच बनवत असते आणि ती आता अनिशाला म्हणते गप ग अनिशा काहीतरीच असतं तुझं आणि तुला ना तुझ्या तर तोंडाला चिकटपट्टी लावूनच या घरामध्ये आणलं पाहिजे. उगाच आगाऊपणाने काहीतरी बडबड करत असतेस. चल आटप लवकर, तू चहाकडं लक्ष दे. तोपर्यंत मी असं बोलत असताना अनिशा पुढे म्हणते तोपर्यंत मी पार्थना कॉफी देऊन येते, हेच ना. असं ती बोलत असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते गप ग असं म्हणून ती आता तिथून पार्थला कॉफी द्यायसाठी जाते आणि अनिशा तर हसत असते. तर आता काव्या तिथून गेल्यानंतर रम्या बरोबर आतमध्ये येते आणि आतमध्ये येऊन अनिशाला हाय करते आणि तिला विचारते तू चहा बनवतेस का. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते नाही नाही मी वाईन बनवते. तर रम्या तिला म्हणते काय तू काय म्हणालीस. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं इतका उकळताना समोर चहा दिसतोय तरी सुद्धा काय प्रश्न विचारतेस तू, कमाल आहे तुझी रम्या. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं बोलण्याच्या बाबतीत काव्याची मैत्रीण अगदी शोभून दिसतेस तू. आणि काय मग बाकी उद्या परीक्षा आहे ना तुमची, अभ्यास वगैरे झाला का नाही. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते रम्या तुला खरंच माझ्या अभ्यासाची एवढी काळजी आहे. असं ती बोलत असताना रम्या तिला म्हणते काव्याने माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये उलट सुलट भरवून ठेवलंय बहुतेक.
एनिवेज तू मला दिसलीस म्हणून मी तुला बघायला आलेले होते. पण तू चहा का पितेस? मी तुला कॉफी बनवून देऊ का? माझ्या हातची सिनेमन कॉफी ना एकदम असं ती बोलत असताना अनिशा तिला म्हणते, हो तुझ्या हातची सिनेमन कॉफी जगभरात फेमस आहे हे मला माहिती आहे, पण मला नको आहे थँक्स. तर रम्या आता रागाला येते आणि मनात म्हणते, गरज नसती ना तर हिला हिची लायकी दाखवली असती मी, पण आता नाही. आता तर गोड बोलूनच जे काही हवं आहे ते काढून घ्यावं लागेल असं म्हणून ती स्वतःला रिलॅक्स करते. आणि तिला आता म्हणते, अनिशा आपण तुमची परीक्षा वगैरे झाल्यानंतर कुठेतरी बाहेर जाऊयात का? म्हणजे चिल करायला असं कॅफेमध्ये वगैरे. तर तेव्हा आता अनिशा तिला म्हणते, सॉरी मी फक्त काव्यासोबतच कॅफेमध्ये जाणार आहे. तर रम्या तिला म्हणते, अगं तिच्यासोबत तर नेहमीच जातेस ना तू, म्हणजे एखाद्या साध्या कॅफेमध्ये वगैरे जात असाल तुम्ही, पण मी तुला बेस्ट कॅफेमध्ये घेऊन जाईन. आणि तुला रील्स वगैरे बनवायला आवडतात ना, त्या कॅफेमध्ये असं ती बोलत असताना अनिशा तिला थांबवते आणि म्हणते, ए हॅलो, मी आणि काव्या जगामधल्या बेस्ट कॅफेमध्ये जातो. तर रम्या आता तिला विचारते जो तिला प्रश्न हवा असतो तो, म्हणजे अच्छा असं आहे का, मग अशा कुठल्या कॅफेमध्ये जाता तुम्ही? तर आता अनिशा मूर्खासारखं तिला सांगून टाकते, म्हणते बँड्रामध्ये कॅफे आहे, तक्ष कॅफे, तिथे फक्त आम्ही दोघेच जातो. पण काय ग तू माझ्यामध्ये इतका इंटरेस्ट का घेतेस? मी काय तुझ्याबरोबर चिल वगैरे करायला येणार नाही, डोंट इवन ट्राय असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर आता रम्या म्हणते, इडियट, मी तरी कशाला जाते तुझ्या बरोबर कॅफेमध्ये, पण जे मला हवं होतं ते तर मिळालं, कॅफे तक्ष बँड्रा असं म्हणून ती आता लगेचच मॅप वरती तो कॅफे सर्च करते आणि त्याच्यावरती जे फोटोज असतात ते फोटोज ती आता बघू लागते आणि बरोबर ते फोटो आता त्या व्हिडिओच्या इमेजेसला मॅच होत असतात. तर तेव्हा रम्या म्हणते, त्या व्हिडिओमध्ये काव्या ज्या कॅफेमध्ये बसलेली होती हा तोच कॅफे वाटतोय फुटेज वरून असं म्हणून ती खूप खुश होते आणि म्हणते, म्हणजे सुनीताचा ऍड्रेस मिळाला. उद्या आता ते पेनड्राईव्ह मध्ये जे काही नाही मिळालं ते आता सुनीताकडून कळेल. काव्या आता तुझं सिक्रेट लवकरच कळेल आम्हाला असं ती बोलत असते. आणि आता इकडे त्यावेळेसच नंदिनी तो पेपर आपल्या हातामध्ये परत घेते आणि त्या हाराकडे बघत असते. इतक्यातच आता जीवा नेमका त्यावेळेस येतो आणि नंदिनी लगेचच तो पेपर खालच्या बाजूला ठेवून देते आणि जीवाला म्हणते, आलात का तुम्ही? तर तेव्हा जीवा हो असं बोलत तिच्या हातामध्ये आपली बॅग देतो आणि थकून बसतो. तर तेव्हा नंदिनी त्याला पाणी देते. तर जीवा आता गडबडीने पाणी पित असतो आणि त्याच्या अंगावरती ते पाणी सांडतं. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो सावकाश, किती गडबड करताय तुम्ही असं म्हणून आपल्या ओढणीने त्याचं तोंड पुसू लागते. तर जीवा खूप थकल्यासारखा दिसत असतो आणि नंदिनी त्याला विचारते, काय झालं, खूप थकावना गेला का आजचा दिवस? तर जीवा हो असं म्हणतो. तर नंदिनी म्हणते, डोंट वरी, दिवस थकावना गेला असेल पण आजची रात्र तुमच्यासाठी खूप फ्रेश असणार आहे. चला चला तुम्ही फ्रेश व्हा, मी एक काम करते, मस्तपैकी चहा करते आपल्यासाठी, तुम्ही कप मध्ये प्या आणि मी बशीमधून एकदम सुर्र करून आवाज करून पिऊया. चला चला उठा पटकन, फ्रेश व्हा. तर जीवा तिला म्हणतो, अगं नंदिनी किती बोलतेस, अगं खूप बडबड करतेस तू. एक तर मी दिवसभर ना ते दिवसभर सतत बोलत राहणाऱ्या लोकांच्या मध्ये वावरतो, त्यामध्ये घरी आल्यावर आता तुझी ही चावचाव. तर नंदिनी हसते आणि म्हणते, अहो चावचाव काय, मी काही शाळेत जाणारी 2 वेण्या घातलेली मुलगी आहे का चावचाव करायला? तर जीवा तिला म्हणतो, अगं तू मस्करी करतेस. तर नंदिनी म्हणते, मस्करी तर करणारच ना, ऑफिस मधल्या सिरियस माहोल मधून घरी आल्यानंतर नवऱ्याची मस्करीच करायची असते, टरच उडवायची असते त्याची, मग त्याचा थकवा असा पळून जातो. तर जीवा तिला म्हणतो, तुझ्या अशा बोलण्यामुळे माझा थकवा दूर होईल किंवा माझा मूड फ्रेश होईल असं वाटतंय का तुला? ऐक ना प्लीज शांत बस, नाहीतर तू एक खाली जा, खाली जा. तर नंदिनी म्हणते, अरे मी का जाऊ, ही माझी पण रूम आहे. तर जीवा उठून उभा राहतो आणि तिला म्हणतो, एक ऐक ना बघ, मी हात जोडतो, प्लीज शांत हो, माझं खूप डोकं दुखतंय. तर नंदिनी म्हणते, तुमचं डोकं दुखतंय, अरे मग बेस्ट, मी तुम्हाला सांगू का, माझ्या बाबांचं जेव्हा डोकं दुखायचं ना तेव्हा घरी आल्या आल्या मला म्हणायचे की मस्त तेलाची बाटली आणि तुझं टॅलेंट घेऊन ये, मग मी त्यांना ही अशी बसवायची असं म्हणून ती त्याला परत खाली बसवते आणि म्हणते, आणि त्यांची ना जादूने मी डोकेदुखी पळवून लावायचे. तर जेव्हा अजून वैतागतो आणि म्हणतो, अगं काय करतेस तू? तर नंदिनी म्हणते, ऑफिसने तुम्हाला रगडून काढलेलं आहे का नाही, मी मस्तपैकी तुमच्या डोक्याची मालिश करते, सब परेशानी भूल जाओगे मालिक, आप बस आके बंद कर लो और मालिश का मजा लो. असं ती बोलत असताना जीवा तिला नको म्हणत असतो. तर नंदिनी लगेचच तेलाची बाटली आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणू लागते, तेल मालिश चंपी चंपी असं म्हणून त्याच्या डोक्यावरती भरपूर सारं तेल ओतते आणि छानपैकी त्याला मालिश करू लागते. आणि आता ती मालिश करत असताना जीवाला खरंच रिलॅक्स वाटू लागतं आणि तो मध्ये मध्ये हसू सुद्धा लागतो. तर नंदिनी आता म्हणते, काय मग पसारेवाला,
कसं वाटतंय? तर जेव्हा म्हणतो खूप हलकं वाटतंय, शांत वाटतंय. तर नंदिनी म्हणजे तुम्हाला असं हसताना बघून मला सुद्धा हलकं वाटतंय. काय मग अशी कुणी मालिश केली होती का तुमची? तर जेव्हा नाही असं सांगतो आणि त्यानंतर तिचा हात पकडून तिला म्हणतो आजी नंतर तूच आहेस. आजीनं केसामधून फक्त बोटं जरी फिरवली ना तर खूप शांत वाटायचं मला आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिचा हात बाजूला करतो आणि तिथून उठूनच निघून जातो. तर नंदिनी आता म्हणते जेव्हा उद्या मी आजींचा हार मिळवला ना की मग तुमच्या नजरेमधून तो हार विकल्याचं गिल्ट कायमचं दूर होईल. मला दुसरं काही सुद्धा नको आहे जीवा. बस तुम्हाला फक्त आधीसारखं हसताना बघायचं आहे. तर आता इकडे पार्थ मानिनी सोबत बोलत असतो, फोनवरती बोलत असतो. म्हणतो अगं आई तुला आनंदला भेटायला जायचं होतं तर सांगून नाही का जायचं? सगळं ठीक आहे ना? तर तेव्हा मानिनी तिकडून म्हणते काव्याला माझ्याकडून ऑल द बेस्ट सांग. तर पार्थ म्हणतो हो आई मी तुझ्याकडून काव्याला ऑल द बेस्ट सांगतो असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. इतक्यातच आता नंदिनी तिथं येते आणि पार्थला म्हणते आईंशी बोलत होतात का? काय म्हणतायत आई? कधी येत आहेत आई? आणि आई नाही येत ना तर करमत नाही अजिबात. तर पार्थ म्हणतो हो ना आई नाहीये तर घर सुनं सुनं वाटतंय. त्यामध्ये आपला जीवा सुद्धा गप्प आहे तर घर शांत शांत सुद्धा वाटते आणि ही शांतता खायला उठते हो. तर नंदिनी म्हणते काहीच काळजी करू नका तुमचे छोटे भैया आता फार काळ शांत राहणार नाहीयेत. त्यांच्यामधले खोडकर जेव्हा बाहेर काढण्याचे माझे आपले प्रयत्न सुरू आहेत पण बघूयात. आत्ताच मी मालिश करून झोपवलेलं आहे त्यांना असं तिने सांगितल्यानंतर पार्थ हसतो आणि म्हणतो मालिश करून झोपवलंय म्हणजे ते लहान मुलासारखं पावडर टीट लावून दुपट्यात गुंडाळून वगैरे असं काही असं म्हणून तो हसू लागतो. तर नंदिनी म्हणते अहो पार्थ काय बोलताय तुम्ही? तुम्ही ना शब्दात पकडलं मला. अहो मालिश म्हणजे हेड मसाज म्हणते मी. तर पार्थ म्हणतो आय एम सॉरी आय वॉज जस्ट जोकिंग. आणि थकला होता का खूप तो? तर नंदिनी सांगते हो खूपच थकला होता. तर नंदिनी म्हणते हो खूपच थकले होते त्यामुळेच थोडे चिडचिड करत होते पण मी ठरवलेलं आहे त्यांनी कितीही चिडचिड केली तरी मी आपलं हसूनच उत्तर देणार आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो वा आणि असा जर जोडीदार असेल तुमच्यासारखा तर मग भांडणाची वारी व्हायलाच नको तुमच्यामध्ये. तर नंदिनी म्हणते प्रत्येकाची पद्धत असते आपली आपली. तुम्ही नाही का माझ्या बहिणीला सांभाळून घेता? तर पार्थ म्हणतो काय आहे आपण मोठी भावंड आहोत आपल्याला शाण्यासारखं वागावंच लागतं. तर नंदिनी म्हणते पण एक गोष्ट सांगू का आपल्या जोडीदारांचा हा वेडेपणा आहे ना म्हणूनच छान मजा येते. सगळेच जर शहाण्यासारखे वागले तर मग काय गंमत आहे? तर पार्थ आता तिला म्हणतो मानलं तुम्हाला नंदिनी खरंच मानलं. काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही आपल्या जीवाला खाली पडू देत नाही. एकूणच काय जीवासोबत तुमची सुद्धा तारेवरची कसरत चालू आहे. तर नंदिनी म्हणते नाही हो ते मन मारून काम करतायत खरं तर त्यांची तारेवरची कसरत चालू आहे. मी तर काय जे काही करते ते मनापासून करते. एनिवेज तुमची पार्टनर काय म्हणते? तिची उद्या महत्वाची परीक्षा आहे ना? तर पार्थ सांगतो हो मन लावून अभ्यास करतायत त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी बाहेर येऊन काम करतोय. त्या छान फोकसने अभ्यास करत असणार असं या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आता काव्याकडे गेलेला असतो आणि तो तिला म्हणतो काय तुम्ही तुमच्या मैत्रिणीला चक्क गेस्ट रूम मध्ये पाठवून मला इथे थांबायला सांगितलं. आता मला असं वाटतं की आपली मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेने चाललेली आहे असं तो एकदम खुश होऊन बोलत असतो. तर काव्या त्याला म्हणते देशमुख मला अभ्यास करू देत प्लीज असं म्हणून ती वैतागते. तर पार्थ चक्क तिला गुड नाईट म्हणतो आणि फ्लाइंग किस देतो. तर काव्या लगेचच ती फ्लाइंग किस अडवते कारण तिला तर जीवासोबत असं करताना सवयच असते. तर पार्थ सुद्धा आता लगेचच तिला म्हणतो अरे वा अडवायची चांगली पद्धत आहे असं म्हणून तो ते फ्लाइंग किस परत आपल्या हातामध्ये घेतो आणि खिशामध्ये ठेवतो आणि तेव्हा काव्याला तर जरा धक्काच बसतो आणि त्यानंतर आता नंदिनी काव्याजवळ येते आणि तिला म्हणते उद्याचा पेपर तुला एकदम मस्त जाणार आहे. तर पार्थ तिला म्हणतो अनिशाच काय तुमच्या क्लास मधल्या सगळ्या मुलींना तुम्ही मागेच सोडाल. तर तेव्हा नंदिनी म्हणते फक्त अनिशाच नाही तर जीविका सुद्धा. तर पार्थ आता विचारतो जीविका कोण आणि असं त्यानं विचारल्यानंतर आणि जीविकाचा विषय निघाल्यानंतर काव्याला तर धक्का बसतो आणि ती खूप घाबरू लागते आणि घाबरूनच आता त्या दोघांच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.